शेतकऱ्यांचं पुढच्या 5 वर्षाचं जर तुम्ही भविष्य ऐकलं ना, तुमच्या अंगाला काटा येणार आहे. हे बघा, आता नुकतंच काही दिवसापूर्वी अमेरिकेकडून सर्व शेतीमालातील जे काही खाण्यापिण्याचे पदार्थ आहेत, जसं कडधान्य वगैरे, भाजीपाला वगैरे, सगळं सप्लाय करण्याचं या ठिकाणी योजना केलेली आहे. आणि आता आपल्या देशात सगळ्या गोष्टी आहेत उपलब्ध. शेतकरी पिकवतोय, शेतकरी उगवतोय, चांगल्या प्रकारे ट्रान्सपोर्टसुद्धा व्यवस्थित आहे. तरीसुद्धा अमेरिकेकडून जास्त दामात त्यांच्याकडचे भाजीपाले, त्यांच्याकडचं कडधान्य विकत घ्यायचं आहे आपल्या भारताला. म्हणजे आपला जो देश कृषीप्रधान नावाने ओळखला जातो, तसं कृषीप्रधान सारखं तर काहीच नाही. शेतकऱ्यांना हक्काचं आपला माल विकून शेतकऱ्यांचं पोटसुद्धा भरत नाही, अशा प्रकारची परिस्थिती सध्या जगातली आहे मित्रांनो. आणि एवढं सगळं हे एक्सपोर्ट मिशन जे चालू आहे, तर इथून डबल म्हणजे जास्त पैसे देऊन तिथून ते आपल्याकडं आयात करून घ्यायचं मित्रांनो. अशा वेळी विचार करा तुम्ही, आपल्या भारतातील शेतकऱ्यांचे काय हाल होणार आहेत. हे पुढच्या 5 वर्षाचं मी तुम्हाला सांगितलं, पण ही परिस्थिती पुढच्या 2 वर्षातच तुम्हाला पाहायला भेटणार आहे. जे आपल्या आता कापूस, तूर, जे काही आपले पिके आहेत, यांना कसं तरी 7-8 हजार रुपये भाव प्रति क्विंटल मागे मिळत होता. पण तुम्हाला सांगतो, पुढच्या 2 वर्षामध्ये कदाचित अशी परिस्थिती येऊ शकते की शेतकऱ्यांना या कांद्यासारखं आपल्या मालामध्ये सुद्धा ट्रॅक्टर घालण्याची या ठिकाणी परिस्थिती येणार आहे. तर शेतकरी मित्रांनो, जागी व्हा, जागरूक व्हा आणि स्वतः आपण आपल्या कष्टाने कमवण्याचं तुम्ही जर ठरवलं आहे, तर मालाच्या भरोश्यावर बसू नका. शेतीचा वापर करा, पण व्यवसाय करण्यासाठी. शेती विकू नका, शेतीचा एक तुकडासुद्धा विकू नका. शेतीचा वापर करा तो व्यवसाय करण्यासाठी, आणि चांगल्या प्रकारचा व्यवसाय उभा करा. काहीतरी शेळीपालन, कोंबडी पालन करा आणि एक व्यवसाय करून स्वतःचं जे आर्थिक उत्पन्न आहे ते मजबूत बनवा. सरकारच्या भरोश्यावर बसताना तर कोणतंही सरकार आलं, मला कोणावरती टीका नाही करायची हो, पण सरकार कोणतंही आलं तर शेतकऱ्यांचं भलं कधीच होऊ शकत नाही. हे लिहिलेलं आहे हो, हे काळोकाळ सत्य हे आतापर्यंत सर्व शेतकऱ्यांनी अनुभव केलेला आहे. आणि या खऱ्या गोष्टी आहेत ज्या होणार आहेत पुढच्या भविष्यामध्ये. तर टेन्शन कमी घ्या आणि लवकरात लवकर काहीतरी व्यवसायाचं प्लॅन करा.